तुझ्याशी काहीच वाईट वागत नाहीये आणि तरी तुला तसं वाटत असेल ना तर हात जोडून माफी मागते मी तुझी. हवं तर पाया पडते, चालेल का? पण प्लीज प्लीज कुरबुर करू नकोस. वा वहिनी वा, हे बरं आहे. हे म्हणजे असं झालं, आधी लाथ मारायची आणि वर म्हणायचं सॉरी हा, चुकून लागली लाथ. किती नाटकं कराल तुम्ही, किती नाटकं. आता बास झाली तुमची नाटकं. नर्मदा बास झाला. बंद करा तुमचे हे बाष्कळ आणि पोरकट वाद. मीरा आणि अथर्वच्या नात्यासाठी मी थोडा वेळ मवाळ वागतोय, पण याचा अर्थ असा नाहीये की घरात कुणीही कसंही वागलेलं मी खेपून घेणार आहे. मला बहीण आणि बायको या दोघी सारख्याच आहेत. तुमच्यातली जी काय भांडणं आहेत ना ती तुमची तुम्ही मिटवा. मला पुन्हा या घरात हे असले वाद नको आहेत. माझ्याशी वैर घेऊ नकोस, टिकाव लागणार नाही तुझा. कुणाला धमकी देतेस का? सोडणार नाही मी तुला. तुझ्यासारख्या कवडी मूल बाईशी वाद घालायला वेळ नाहीये माझ्याकडे, नाही तर आत्ता इथेच सूक्ष मोक्ष लावला असता. कळलं? रस्त्यावरची दरिद्री बाई होतीस तू. माझ्या दादानी आसरा दिला म्हणून या घरात आलीस, तर अजूनही भिकाऱ्यासारखी राहिली असतीस. नाही तुला पुन्हा रस्त्यावर आणली ना तर नावाची नर्मदा नाही मी. बाबा खरंच मी उद्या खूप बिझी होते. मी आत्यासोबत मार्केटला गेले होते ना. आत्यासोबत फिरायला वेळ आहे तुझ्याकडे, पण बाबाशी बोलायला वेळ नाही. आपल्या मिशन साठीच गेले होते. मला असं वाटलं तिकडे गेल्यावर आत्या आईला भेटायला घेऊन जाईल. आपल्याला तिचा ऍड्रेस तरी कळला असता ना. माझी स्मार्ट बबुली. पण माझं काय? तुझ्याशी बोलता नाही आलं, पण मी आईशी व्हिडिओ कॉल वरती बोलली. ती आपल्या दोघांना खूप मिस करते. ती तुला मिस करत असेलच. बाबा आईला खूप लोनली फील वाटतंय. खरंच? हो बाबा, तू नव्हता सावली मावशीचा ऍड्रेस शोधून काढ. सो मीरा सावलीकडे गेली. हो. व्हेरी गुड डिटेक्टिव्ह वेदा. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. ओ डिटेक्टिव्ह वेदा. दादा माझी टीम नंबर फिरवलीस का? मग बघतेच मी तुला. दादा दादा मीरा वहिनी यायला रेडी आहे. रिअली? हा आय मीन बिग डील. म्हणजे गेलीये तर परत येणारच ना. आत्या खरंच आई परत येणार? हो, पण तिची एक अट आहे. तिची की तुझी? मला ना वाटलंच होतं मीरा वहिनी अट घालणार नाही, हे माहिती आहे ना तुला. असं माझी असं समज.
काय अट आहे? बाबा जी काय अट असो मान्य कर. वेदा, तू टीम तर बदलली नाहीस ना? ही काय अट झाली? मीराला परत घरी आणण्यासाठी तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट घालायचं? ह्यात काय लॉजिक आहे? ह्या अट्टीचं काय मध्येच? पण काही असो, अनन्याच्या आयडिया चांगल्या असतात. गुड अनन्या. नाही म्हणजे मला हवं आहे की मीरा परत घरी यावी. नाही कशाला? मला कुठे सांगून गेली ती? ओ अथर्व, तुमचा इगो अडवायतोय का? पण चूक तुमचीच आहे ना. मग मीराने परत येण्यासाठी जर तिच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घालावा लागला तर काय हरकत आहे? नाही 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 नाही, मी का ऐकायचं? याने सगळं गुंता सुटेल ना, म्हणून ऐकायचं. ठीक आहे, फक्त मीरासाठी मी ही अट मान्य करणार आहे. घालेन मी तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट. परफेक्ट. पण मीराच्या आवडीचा रंग कोणता हे माहितीये तुम्हाला? ब्लू. वा, मीराचा आवडता रंग आहे ब्लू. हा, पण ब्ल्यू मधली नक्की कोणती शेड? कुठली शेड चालेल. पण एक मिनिट, माझ्याकडे तो कलर आहे का?